यांना विनंती करतो त्यांनी सत्कार स्वीकारावा। त्यांचा सत्कार शेख मॅडम या ठिकाणी करतील। महिला पालक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी हिना इरफान सय्यद यांचा सत्कार आमच्या शाळेतील सहशिक्षिका श्रीमती शेख मॅडम या ठिकाणी करतील। यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतो आमच्या संस्थेचे सचिव तथा राजकीय सामाजिक कार्यकर्ते माननीय गंगाप्रसादजी यांनावर सर। प्राथमिक शाळेमध्ये आज आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व पालक मेळावा निमित्त उपस्थित असलेले कार्यक्रमाचे आमचे उद्घाटक मार्गदर्शक केंद्रप्रमुख आदरणीय माधवरावजी कांबळे सर, या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गोविंदरावजी यन्नावर सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र माजी पंचायत समिती सदस्य उत्तमरावजी चव्हाण सर, आमच्या या प्रभागाचे नगरसेवक माननीय दिलीपभाऊ पवार, या प्रभागाचे दुसरे नगरसेवक दिलीपभाऊ देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षक संघटनेच्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय कळकेकर सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय चोडे सर, आदरणीय मंडाळे सर, आदरणीय सर्व व्यासपीठ, या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आज दरवर्षी आपण शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेत असतो। या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। शाळेमध्ये आम्ही आमचे मुख्याध्यापक आदरणीय मुंडे सर्व शिक्षक आणि सर्व स्टाफच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो, कारण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास झाला पाहिजे आणि शैक्षणिक सोबतच सांस्कृतिक संवर्धनही झालं पाहिजे, यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत असतो। यासाठी आम्हाला सर्व पत्रकार बांधवांचं सदैव सहकार्य असतं। त्यामध्ये आमचे मुख्याध्यापक असलेले आदरणीय दिगंबरजी वाघमारे सर असतील, माधवरावजी भालेराव असतील, राजूभाऊ कांबळे असतील, शुभम केंद्रे असतील, सिकंदरभाई असतील, यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांनी जे काही परफॉर्मन्स करतील ते समाजापुढे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ठेवत असतो। मी सर्व शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं आणि उपस्थित सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांची वाहवा करण्यासाठी आपण इथे या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार, धन्यवाद।